ठरला तर मग मालिकेच्या आजच्या 21 जानेवारीच्या भागात अर्जुन खालती कोसळलेला असतो, बेशुद्ध असतो. सायली त्याच्यासाठी खूप रडते, त्याला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करते. अर्जुन सर प्लीज उठा ना, अर्जुन सर प्लीज, माझी अशी परीक्षा घेऊ नका ना अर्जुन सर, प्लीज उठा ना, असं म्हणत सायली अर्जुनसाठी घळाघळा रडत असते. मधुभाऊ, कुसुमताई सर्वच जण हे पाहत असतात. अर्जुन सर प्लीज माझ्यासाठी तरी उठा, तुमच्या या सायलीसाठी तरी उठा ना अर्जुन सर, तुम्हाला काही झालं तर तुमची ही सायली जगू नाही शकणार, असं म्हणत सायली खूप रडत असते. अर्जुनला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मधुभाऊ खूप मोठ्या शॉकमध्ये असतात की हे कसलं प्रेम आहे यांचं. सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना, ते उत्तर मिळवण्यासाठी तरी उठा ना अर्जुन सर. आता मधुभाऊ चिडतात. तडकाफडकी ते सायलीला अर्जुनपासून दूर करायला निघालेले असतात, परंतु कुसुमताई यावेळी अगदी रागाने कडाडते. मधुभाऊंना आहे त्याच ठिकाणी थांबवत त्यांना शपथ घालते की आता या नवरा बायकोच्या मध्ये कोणीही येणार नाही. मधुभाऊ अगदी हवालदिल होऊन कुसुमताईकडे पाहतच राहतात. इकडे रविराजांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर पूर्णाजी म्हणते की रविराज प्लीज थांबा, हे बघा काही काळापुरतं मी प्रतिमाला दिलेलं वचन विसरले होते, परंतु तशी जादू त्या मुलीने माझ्यावरती केली होती, परंतु दिलेलं वचन आता पूर्ण करायचं आहे. रविराज पेचात पडतात. तर प्रिया अगदी आनंदाने उड्या मारत असते. विचार करते की आई शपथ, माझं हे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु प्रतिमा सायली अर्जुनच्या बाजूने असते. ती सर्वांनाच म्हणते की त्या दोघांचं लग्न झालं आहे. तरीही पूर्णाजी म्हणते की अगं ते कसल्या प्रकारचं लग्न, परंतु आता प्रियाचं अर्जुनसोबतच्या लग्नाचं स्वप्न भंगतं की काय, कारण रविराजांनी स्वतः अर्जुनपासून प्रियाला दूर ठेवायचं ठरवलंय. चिडून म्हणतात, ते कॉन्ट्रॅक्टचे प्रकरण आहे, त्याचा विषय आपण नकोच काढायला. त्या कॉन्ट्रॅक्टच्या प्रकरणाने अर्जुनने आपल्याला जे काही रंग दाखवलेत ना, त्यामुळे मला तर असं वाटतंय की माझी मुलगी त्याच्या जवळही न गेलेली बरी. रविराजांचा निर्णय ऐकून प्रियाच हादरते. हे बघा, मला तुमच्या सर्वांबद्दल खूप आदर आहे, म्हणून मी तुमच्या सर्वांची माफी मागतो, परंतु मी या लग्नाला परवानगी देऊ शकत नाही, असं म्हणत रविराजांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. इकडे सायली अर्जुनला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करते. बिचारी खूप रडते. ती सतत अर्जुनला म्हणते की का तुम्ही माझी परीक्षा बघताय, अहो उठा ना हो, का असं मला त्रास देताय. इतक्यात चैतन्य धावत येतो. आता अर्जुनला असं कोसळलेलं पाहून चैतन्याला मोठा धक्का बसतो. त्याचा काळजाचा ठोका चुकतो. तो तिथे सायलीला विचारतो की काय झाले अर्जुनला. अर्जुन बेशुद्ध असतो. सायली त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, तुम्ही चेष्टा करताय ना माझी, परंतु अशी वाईट चेष्टा करू नका ना हो, अहो उठा ना, म्हणत सायलीचा जीव अर्जुनसाठी तिळतिळ तुटत असतो. सायली सारखं अर्जुनला म्हणते की तुम्हाला काही झालं तर मी तुमच्या विना नाही जगू शकणार. अर्जुन सायलीच्या एकमेकावरच्या जीवापाड प्रेमाचे मधुभाऊ स्वतः साक्षीदार असतात. उघड्या डोळ्यांनी ते एकमेकांवरचं असणारं प्रेम पाहत असतात, परंतु ते सध्या तरी निर्दयी झालेले असतात. अहो निदान तुमच्या सायलीच्या प्रेमाखातर तरी उठा, असं तिथे सायली अर्जुनला विनवण्या करत असते. सायलीची आर्त हाक अर्जुनपर्यंत पोहोचेलच असं चैतन्य कुसुमला वाटत असतं. सायलीचा अर्जुनवरती तेवढा विश्वास असतो, अर्जुनला काहीही होणार नाही. तर इकडे अस्मिता, तिला प्रियाचा पुळका येतो. रविराजांना समजावण्याचा प्रयत्न करते की हे बघ, झालं ते विसरून जा ना काका, आता तन्वीचं सुख अर्जुनशी लग्न होण्यातच आहे ना. परंतु प्रताप तिच्यावरती चिडतो. अस्मिता, तुला कळतं का, आम्ही मोठी माणसं बोलतो आहोत ना, गप्प बस चारा, असं म्हणत तो तिचं तोंडच बंद ठेवतो. आता प्रियाच्या बाजूने बोलणारं त्या घरात एकच असतं, अस्मिता, परंतु आता तिलाही गप्प केलं जातं. तर सर्वांनाच प्रिया आणि अर्जुनचं लग्न नको करायला असं वाटत असतं. प्रताप रविराजांना खालती बसायला सांगतो आणि रविराजांना समजावणे एक छोटासा प्रयत्न करतो की कल्पनाने जेव्हा हा विषय माझ्यासमोर मांडला तेव्हा तो मला देखील पटला नव्हता. हे बघ, मागच्या 2 वर्षात पुलाखालून खूप पाणी गेलं आहे. मला मान्य आहे की त्या सायलीच्या नाद्याला लागून अर्जुनने खूप साऱ्या चुका केल्या आहेत, परंतु त्या 2 वर्षात एक गोष्ट तरी तुझ्या लक्षात आली असेल ना रे, की अर्जुन हा आदर्श जावई होण्यासारखा नाही आहे का. तेव्हा
रविराज सरळ सांगतात की अजिबातच नाही आहे. तर रविराजांचा अर्जुन प्रियाच्या लग्नाला कडाडून विरोध असतो. चिडूनच रविराज प्रतापला उत्तर देतो की मी माझ्या मुलीला आगीत नाही ढकलणार. त्यावरती कल्पना म्हणते की भाऊजी, आम्ही तर लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता अर्जुनच्या हातून झालेल्या चुका विसरा, परंतु अर्जुन मनाने किती चांगला मुलगा आहे हे तुम्हाला माहिती तर आहेच ना. कल्पना स्वार्थी विचार करते. ती म्हणते की तन्वीचं अर्जुनशी लग्न झालं तर त्या मुलीच्या जाळ्यातून फक्त तन्वीच अर्जुनला बाहेर काढू शकते. स्वार्थी कल्पनाला रविराज सणसणीत उत्तर देतात की म्हणजे तुमच्या मुलाला सुधरवण्यासाठी मी माझ्या मुलीचा बळी द्यायचा का? आता घरातील सर्वांना वाटत असतं की रविराज वाकड्यात का शिरतोय, परंतु प्रतिमाला सायली अर्जुनची जोडी तोडायचीच नसते, कारण त्यांचं लग्न खरं होतं याच्यावरती फक्त प्रतिमाचा विश्वास असतो. आता पूर्णाची इमोशनल ब्लॅकमेल करायला लागते रविराजांना. ती म्हणते की हे बघा, आमच्या घरची सून बनून येणं म्हणजे बळी जाणं असं वाटतं का तुम्हाला? ही गोष्ट एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा. रविराज गप्पच असतात. एकतर त्यांना ही गोष्टच पटलेली नसते. प्रिया मनोमन विचार करते की थोबाड उचकट ना किल्लेदार, अरे मन ना, या दोघांचं लग्न लावून देतो. परंतु प्रियाचे हे स्वप्न काही पूर्ण होणार नसतंच, कारण सायली अर्जुनची गाठ ही नियतीने बांधलेली असते. परंतु मित्रांनो, इकडे अखेर तो क्षण आला आहे. सायली अर्जुनला प्रेमाची कबुली देते. सायली अर्जुनला म्हणते की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तरच हवं आहे ना. हे बघा, तुम्ही जेवढं प्रेम करता ना माझ्यावरती, त्याच्यापेक्षा कणभर जास्तच प्रेम मी तुमच्यावरती करते. आता सायलीच्या प्रेमाची ताकद बघा की अर्जुन बोटं हलवतोय, तो हळूहळू शुद्धीवरती येतोय. श्वास आहात तुम्ही माझे, आणि मला फक्त ह्याच जन्मी नाही तर पुढचे 6 जन्म तुमची बायको म्हणून जगायचं आहे. अखेर अर्जुनचे कान तृप्त झालेले असतात. सायलीने सगळ्यांच्या साक्षीने अर्जुनला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि हे प्रत्यक्षात उघडपणे मधुभाऊने पाहिलेलं देखील असतं. हळूहळू अर्जुन शुद्धीवरती येतो. अर्जुन खूप खुश असतो की सायली देखील आपल्या प्रेमात आहे. हे प्रत्यक्ष त्याने आपल्या कानांनी ऐकलेलं असतं. सायलीचा जीव अर्जुनसाठी तिळतिळ उठतो. खूप रडायला लागते. परंतु अर्जुनला शुद्धीत आल्याचं पाहून तिच्या जीवात जीव आलेला असतो. अर्जुन खूपच खुश असतो. तो देखील आता रडायला लागतो. ज्यावेळी अर्जुन शुद्धीवरती येतो तेव्हा सायली अर्जुनच्या समोर त्याला वचन देते की मी तुम्हाला कधीच काहीच होऊ देणार नाही. माझं प्रेम कायम तुमची ढाल असेल. अर्जुनचं मन अगदी आनंदाने उड्या मारत असतं. त्याला सायलीच्या तोंडून जी प्रेमाची कबुली हवी असते ती अखेर मिळालेली असते आणि सायली अर्जुन पुन्हा एकत्र आलेले असतात. तर त्या दोघांना असं एकत्र पाहून चैतन्य कुसुमाता सुखावलेले असतात. मधुभाऊ तर ते दोघांना पाहून अगदी अवाकच झालेले असतात. तर इकडे प्रतिमा सायली अर्जुनच्या बाजूने असते. ती तिथे सर्वांचे डोळे उघडवते की सायली अर्जुन सतत सांगत होते की त्यांचं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने विधिवत लग्न झालं आहे आणि ते कायदेशीररित्या मान्य आहे. तर कल्पना प्रतिमाला उलट म्हणते की प्रतिमा, अगं ते लग्न खोटं होतं आणि ते लग्न आता मोडलं आहे. त्यावरती रविराज त्यांना आरसा दाखवतात की परंतु असं कायदा मानत नाही. आता उगाचच अस्मिता नाक खुपसते. ती रविराजांना विचारते की म्हणजे अर्जुन सायलीचा कायदेशीर डिवोर्स झाला तर तुला या लग्नाला काहीच हरकत नाही, नाही ना? तेव्हा रविराज तिचा चांगलाच पचका करतात. मी असं काहीच बोललेलो नाही आहे. तर अस्मिता निमूटपणे गप्प बसून राहते. फक्त रविराजच नाही तर सायली अर्जुनचं लग्न प्रेम दोन्हीही खरं आहे असं सांगून प्रतिमा देखील सर्वांना सत्य स्वीकारण्यासाठी सांगत प्रयत्न करत असते. तर प्रतिमा तिथे पूर्णाजीला म्हणते की ज्यावेळी पूर्णा ही सायली माझ्याशी अर्जुनबद्दल बोलायची ना, ती अगदी आनंदाने भरभरून बोलायची त्याच्याबद्दल. त्या दोघांचं प्रेम खरं आहे. त्या दोघांचं प्रेम एकमेकांच्या डोळ्यात दिसतं. आता प्रियासाठी ही शॉकिंग न्यूज असते की तिची आई म्हणजे जी खोटी आहे प्रतिमा, ती सायली अर्जुनच्या बाजूने आहे आणि प्रिया अर्जुनच्या लग्नाला सर्वांचाच विरोध आहे. हे बघा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बाबतीत या दोन्ही मुलांची चूक झाली ते मी मान्य करते, परंतु त्यांचं एकमेकांवरचं असलेलं प्रेम जर खरं असेल तर आपण त्या दोघांच्या प्रेमाआड कसं येऊ शकतो?
खरं तर प्रतिमाने खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा उचलून धरलेला असतो. तर प्रियाचा नुसता तिळपापड होत असतो. आतल्या आत प्रिया कुडत असते की बोलले, ही अर्ध्या मेंदूची बाई बोलले. खरं तर तू माझी खरी आई नाहीच आहे, परंतु वैरीण तरी बनू नकोस ना बाई. इकडे अर्जुन सुट्टीत आलेला असतो. सायली त्याला पाहून खूप खुश होते. अर्जुन खुश असतो की सायलीने प्रेमाची कबुली दिली आहे. अर्जुनला सायली आधार देऊन उठवतेही. अर्जुनला खूप मार लागलेला असतो, परंतु तरी देखील ते सगळं सहन करून अर्जुनच्या चेहऱ्यावरती आनंदच असतो, कारण त्याला त्याची सायली मिळालेली असते. सायली अर्जुनच्या झालेल्या जखमांवरती फुंकर घालते. ती तिच्या ओढणीने अर्जुनचं वाहणारं रक्त पुसत असते आणि ती त्याला विचारते की का सहन केलं तो एवढा मार? आपल्या सासऱ्याचा मान राखण्यासाठी, की तिचा नवरा गुंड आहे हे आपल्या बायकोच्या कपाळावरती बट्टा लागू नये म्हणून सहन केलं? आता मधुभाऊ उघड्या डोळ्यांनी सायली अर्जुनचे एकमेकांवरचं एवढं जीवापाड प्रेम पाहत असतात. कदाचित आत्ता तरी त्यांचे डोळे उघडावेत. सायली बिचारी अर्जुनसाठी तितकीच रडतही असते आणि अर्जुनशी बोलते की तुम्हाला जर काही झालं असतं तर मी कशी जगले असते तुमच्या विना. आपण दोघे एक आहोत. आपलं मन एक आहे आणि आत्माही एक आहे. सायलीने अर्जुनला जगातला सर्वात मोठा आनंद दिलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही मला पूर्वी जे म्हणाला होतात ते म्हणा ना प्लीज. अर्जुन सायलीला रिक्वेस्ट करतो. अर्जुनचे कान तृप्त तरी झालेले असतात, परंतु परत परत अर्जुनला सायलीच्या तोंडून आपल्या प्रेमाची कबुली ऐकायची असते. अर्जुनसाठी सायली पुन्हा पुन्हा प्रेमाची कबुली देते. ती त्याला म्हणते की माझं तुमच्यावरती मनापासून खूप प्रेम आहे. दोघेही आपले डोके एकमेकांच्या डोक्याला लावतात आणि रडता रडता अचानक हसायलाही लागतात. हे दोघे एकत्र आले आहेत म्हटल्यानंतर चैतन्य कुसुम या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. दोघेही अगदी आनंदाने वेडेपिसे झालेले असतात. सायली अर्जुनला म्हणते की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, परंतु ही गोष्ट आजपर्यंत कधी मी तुम्हाला सांगूच शकले नाही. मला अख्खं आयुष्य तुमच्यासोबत काढायचं आहे सर, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. तेव्हा अर्जुन सायलीच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि तिला असं अभद्र काहीतरी बोलू नकोस म्हणतो. अर्जुन सायलीला मिसेस सायली आय लव्ह यू म्हणतो, तेही सर्वांच्या समोर अगदी उघडपणे. आता तो मधुभाऊंना देखील घाबरत नसतो, तर सायली देखील मधुभाऊंनाही घाबरत नाही आणि सायली ही अर्जुनला अगदी लाजून बोलते की अर्जुन सर आय लव्ह यू टू, आणि लाजून चूर होत अर्जुनला खट्ट मिठी मारून रडायला लागते. दोघेही एकमेकांना मिठी मारून खूप रडत असतात, कारण ते दोघेही एकत्र आलेले असतात. चैतन्य कुसुम दोघेही खूप खुश असतात. सायली अर्जुनचं प्रेम अवाक होऊन मधुभाऊ पाहतच राहतात. कुसुमने शपथ घातल्यामुळे मधुभाऊ काही करूही शकत नसतात, परंतु सायली अर्जुनचं जीवापाड प्रेम आता तरी मधुभाऊने समजवून घ्यावं आणि सायली अर्जुनची होणारी फरफट निदान आत्ता तरी थांबावी. अर्जुन सायलीने एकमेकांवरच्या प्रेमाच्या दिलेल्या कबुलीला अख्खी चाळ साक्षीदार असते. जसं प्रतिमा अर्जुन सायलीच्या बाजूने ढाल बनून सुभेदारांचे डोळे उघडवण्याचा प्रयत्न करत असते, तसंच प्रत्यक्षात या दोघांना एकत्र पाहून निदान मधुभाऊंचे तरी डोळे उघडले असावेत. तर इकडे प्रतिमाने सर्वांना सांगितलेलं असतं की अर्जुन सायलीचं प्रेम खरं आहे, अगदी त्यांच्या लग्नासारखंच. परंतु अस्मिता ही प्रतिमाला खोटं पाडायला बघते. ती म्हणते की प्रतिमा द्या, अगं कोणाचं कोणावरतीही प्रेम नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये कसलं आलंय प्रेम? खरं सांगायचं झालं ना तर ती सायली तुझ्यासमोर अर्जुनबद्दल भरभरून बोलायची ना, ते फक्त एक नाटक होतं आणि तू पडली बिचारी भोळी बाबडी, तिच्या नाटकाला फसलीस तू. आता सर्वांनी चर्चा करून गाडी आता प्रियाकडे ढकललेली असते. तर प्रताप तिथे म्हणतो की हे बघ रविराज, मला आत्ता असं वाटतं आहे की आपण असं एकमेकांमध्ये चर्चा करून काही उपयोग नाही आहे. म्हणजे जिला हे सगळं करायचं आहे आपण तिचं मत जाणून घेऊया आता, की तिला नक्की या विषयात काय वाटतंय. तिला खरंच अर्जुनशी लग्न करायचं आहे का? परंतु घरातल्या सर्वांनाच कुठे ठाऊक आहे की प्रिया अर्जुनच्या मागे हात धुवून लागले आहे. तिला अर्जुनला काहीही करून मिळवायचं आहे. पूर्णाची लगेचच प्रियाकडे वळते आणि प्रियाला विचारते की बोल तन्वी बाळा, तुला या नक्की काय वाटतंय? तेव्हा साळसूतपणाचा आव आणत प्रिया म्हणते
की आता माझ्या लग्नाबद्दल मीच कसं बोलायचं ना. कल्पना तिला विचारते की बोल तन्वी, तुला खरंच अर्जुनशी लग्न करायचं आहे का? आता जी गोष्ट घडणारच नाही आहे त्याच्यावरती हे सगळेजण इतका वेळ चर्चा का करतायत? कारण अर्जुन तर यांचं ऐकणार नाही आहे. अर्जुन सायलीशिवाय जगूच शकत नाही आहे. तसंच आता अर्जुनला सायली प्रेमात आहे हेही कळलं आहे. मग अर्जुन कसा लग्न करेल प्रियाशी? आता साळसूदपणाच्या आव्हानात प्रियाही म्हणते, माझं अर्जुनवरती प्रेम आहे एवढंच मला माहिती आहे. माझं अर्जुनवरती प्रेम आहे. मग त्याच्या चुकासोबत दोषांसोबत मी त्याला स्वीकारायला तयार आहे असं प्रियाने म्हणताच प्रतिमा रविराज छटक्याने तिच्याकडेच पाहतात. रविराजांना काही हे पटलेलं नसतं. तर प्रिया तिथे म्हणते, तुम्ही सर्व वडीलधाऱ्यांनी जर माझ्या अर्जुनशी लग्न लावायचं ठरवलं असेल तर खरंच मला मान्य आहे. आता किचनमध्ये असलेल्या विमलला देखील हा निर्णय पटलेला नसतो. रविराज या निर्णयाचा पुन्हा प्रियाला विचार करायला सांगतात. ते म्हणतात की उगाचच काही करू नकोस. अगं स्वतःच्या भविष्याचा जरा तरी विचार कर. प्रिया उत्तर देते की तोच तर विचार करते बाबा, की अर्जुनशिवाय माझं काही भविष्य आणि आयुष्य असूच शकत नाही. आता रविराजांना कळत नसतं की हिच्यासमोर काही डोकं आपटून घ्यावं का आता. तर इकडे सायली अर्जुनला कुसुमच्या घरी घेऊन आलेली असते. आता सायलीचा आवाज ऐकल्यानंतर मधुभाऊ बाहेर येतात. पाहतात तर सायलीने चक्क अर्जुनला स्वतःच्या खांद्यावरती हात ठेवून घेऊन आले आहे. मधुभाऊंना काही पटत नाही. मधुभाऊ चिडतात आणि सायलीला म्हणतात की सायली प्लीज याला. तेव्हा सायली मधुभाऊंना विरोध करते. सायली म्हणते की मधुभाऊ आज मला अडवू नका. तुम्ही यांची अवस्था बघताय ना. या अशा अवस्थेमध्ये मी यांना एकट्याला सोडायचं आहे का? हे बघा मधुभाऊ, मी आज यांना औषध लावल्याशिवाय इथून जाऊ नाही देऊ शकत. मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात, आता तू स्वतःच मनमानी करायचं ठरवलं आहे म्हटल्यानंतर मी तरी काय बोलणार ना. आणि चिडून मधुभाऊ तेथून निघून जातात. अर्जुन मधुभाऊंना खूप हाका मारतो. त्यांना थांबवण्याचाही खूप प्रयत्न करतो. तर सायली मधुभाऊंकडे दुर्लक्ष करते चक्क आणि अर्जुनला समजावते की तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे, तुम्ही चला आधी आतमध्ये. हळुवारपणे सायली अर्जुनला घरात आणून बेडवरती बसवते. तेव्हा अर्जुन मधुभाऊंचीच काळजी करतो. तो सायलीला म्हणतो की मधुभाऊ रागाने चिडून इथून निघून गेले आहेत. तुम्ही जाऊन समजवा ना त्यांना. तेव्हा कुसुम अर्जुनचीच समजूत घालते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मधुभाऊ अस्वस्थ झाले ना की ते मंदिरात जातात किंवा पारावरती जाऊन बसतात. त्यांचा राग थोडा वेळाने निवळेलच. तर सायली अर्जुनला म्हणते की जर मधुभाऊ इथे थांबले असते तर त्यांनी फक्त तुमचा अपमानच केला असता आणि ते मला कदाचित सहनही झालं नसतं. त्यावरती अर्जुन उत्तर देतो, मिसेस सायली, मोठे जेव्हा आपला अपमान करतात ना तेव्हा रागवायचं नसतं अजिबात. आणि तसंही जरी मधुभाऊ इथे असते, त्यांनी माझा अपमान केला असता तर तुमच्या प्रेमासाठी हेही मी सहन केलं असतं. असं म्हणत अर्जुन सायली एकमेकांकडे एकटक प्रेमाने पाहत असतात आणि कुसुम चैतन्य तर दोघांना पाहून हसत असतात. तर आजचा भाग इथेच संपतो आहे. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. पुढे आपण पाहणार आहोत. अर्जुन सायलीला वचन देतो की तुम्ही जे म्हणताय ते लवकरात लवकर नक्की होईल मिसेस सायली. तुम्ही सून बनून मानाने घरी यालच. आणि अर्जुन तिथे आता सायलीचा हात हातामध्ये घेत तिच्या हाताला किस करतो आणि सायली अगदी लाजून चूर होते. तर घरातील सर्वांनीच खूपच मोठा निर्णय घेतलेला असतो. अर्जुनला दुखापत झालेली असते. अर्जुन येतो तेव्हा प्रताप म्हणतो की आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो की हां बोला ना डॅड. पूर्णाची घरातील सर्वांच्या एकमेकाने ठरलेला निर्णय अर्जुनला ऐकवते की घरात गेले काही दिवस जे वातावरण होतं ते आता कायमचं मिटणार आहे. कारण आम्ही सर्वांनी ठरवलंय तुझं आणि तन्वीचं लग्न लावून द्यायचं. अर्जुनला जबरदस्त मोठा धक्काच बसतो.